महत्त्वाची बातमी आहे। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने आला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माझगाव सत्र न्यायालयानं निकाल दिलेला आहे आणि हा निकाल आता करुणा मुंडे यांच्या बाजूने आला आहे। तर करुणा मुंडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती। माझगाव सत्र न्यायालयानं आता निकाल दिलेला असून करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल आलेला आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे। माझगाव सत्र न्यायालयानं करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल दिला आहे। धनंजय मुंडे यांनी आव्हान याचिका दाखल केलेली होती, मात्र ती आता कोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर करुणा मुंडे यांना मोठा दिलासा आहे। माझगाव सत्र न्यायालयानं करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला आहे। तर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टानं कायम ठेवला। पोटगी देण्यासंदर्भात कुटुंब न्यायालयानं एक निर्णय दिलेला होता, तोच निर्णय आता कोर्टानं कायम ठेवलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे यांना मोठा दिलासा, तर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावलेली आहे। धनंजय मुंडे यांनी आव्हान याचिका दाखल केलेली होती, मात्र ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे। माझगाव सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आला।